नमस्कार मित्रांनो, मी संदीप जाधव. मी EFT होओपोनोपोनो हीलर आहे. सर्टिफाईड NLP आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन कोच आहे. माझा उद्देश आहे की सर्व प्रकारच्या हीलिंग ह्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचाव्या. मी तुमचं स्वागत करतो आज माझ्या या ऑडिओ बुकमध्ये. तर चला सुरू करूया. आपण सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत. मी आज एक असं पुस्तक शेअर करणार आहे ज्याने माझं आयुष्य बदललंय आणि कदाचित ते तुमचंही आयुष्य बदलेल. आपण जर हे ऐकत असाल तर याचा अर्थ एक गोष्ट आहे आणि ते स्पष्ट आहे की आपण कुठेतरी आतून वेदना कॅरी करत आहात, थकवा कॅरी करत आहात आणि हा फक्त कामाचा नसेल किंवा जबाबदारीचा नसेल किंवा फक्त शरीराचा नसेल. हा थकवा असतो खूप दिवस मजबूत राहिल्याचा किंवा तसं प्रिटेंड करण्याचा, खूप वेळा ठीक आहे म्हणत राहिल्याचा, जेव्हा की आतून तुम्ही दुखलेले असता आणि त्या भावना ज्या तुम्ही दाबून ठेवलेल्या आहेत त्यांचा. आपण सगळे बाहेरून सांगतो, घर, काम, नातेसंबंध, जबाबदाऱ्या, अपेक्षा या सगळ्या आपण बाहेरून सांभाळतो आणि सांगतो की सगळं ठीक आहे. पण आतमध्ये कुठेतरी राग अडकलेला असतो, काही दुःख शब्दाविना राहिलेलं असतं, काही प्रश्न अजूनही उत्तराशिवाय पडून असतात. आपण स्वतःला समजवतो, हे जुनं आहे, आता काय फरक पडतो, मी पुढे गेलोय. पण शरीर वेगळंच सांगतं. कारण वेदना फक्त आठवणीत नसतात, त्या मज्जासंस्थेत असतात, श्वासात असतात, स्नायूंमध्ये असतात आणि झोपेतही असतात. आपण कधी कधी आपल्या बोलण्यात, आपल्या नात्यांमध्ये आणि आपल्या निर्णयांमध्येही त्या वेदना झळकतात. म्हणून आज आपण इथे फक्त समजून घ्यायला आलो नाही, तर आपण इथे मोकळं व्हायला आलोय. आजचा विषय आहे क्षमा, माफी, फॉरगिव्हनेस. पण ही माफी फक्त नीतिमत्तेचा उपदेश नाही, ही एक मज्जासंस्था मुक्त करणारी प्रक्रिया आहे. हे शरीर हलकं करणारा उत्तम प्रवास आहे, एक आत्म्याला शांती देणारी अंतर्भूती आहे. आज आपण शिकणार आहोत की राग, आपण हे बघितलं पाहिजे की हे जे राग, कटुता, अपराध भाव, लाज, पश्चाताप हे कसे विरघळतात, मन शांत कसं होतं, शरीर लढाईच्या स्थितीतून विश्रांतीच्या स्थितीत, शांततेच्या स्थितीत कसं येतं, आणि सर्वात महत्वाचं, आपण स्वतःशी पुन्हा मैत्री कशी करायची. चला, हे सगळं आपण बघणार आहोत. तुम्ही तयार आहात का? मग हळूहळू प्रेमाने आणि आपल्या गतीने सुरुवात करूया. माफी म्हणजे काय आणि काय नाही हे पहिले समजूया. आपल्या समाजात माफी हा शब्द खूपदा चुकीच्या अर्थाने वापरला जातो. काही लोकांना वाटतं माफी म्हणजे समोरच्याला मोठं करणं, माफी म्हणजे आपण चुकलो असं मान्य करणं, माफी म्हणजे झालं गेलं सगळं विसरणं, माफी म्हणजे पुन्हा पूर्वीसारखं नातं ठेवणं, आणि माफी म्हणजे अन्याय सहन करणं. तर मित्रांनो, हे सगळे गैरसमज आहेत. माफी म्हणजे काय? माफी म्हणजे स्वतःच्या शरीरात साठलेला ताण कमी करणं, मनात चाललेली सततची लढाई थांबवणं, भूतकाळातल्या आजच्या आयुष्यावर, तुमच्या भूतकाळाला आजच्या वर्तमानावर ताबा न घेऊ देणं. त्यांनी काय केलं यापेक्षा त्यामुळे माझ्या आत काय चालू आहे यावर उपचार करणं, आणि सर्वात महत्वाचं, आपल्या श्वासाला परत मोकळं करणं. माफी म्हणजे समोरच्या व्यक्तीसाठी केलेली कृती नाही, ती आपल्या शरीरासाठी, आपल्या मनासाठी, आपल्या मज्जासंस्थेसाठी केलेली कृती आहे. आपण माफी दिली तर समोरची व्यक्ती बदलेलच असं नाही. कधी कधी ती व्यक्ती बदलत नाही, कधी कधी ती व्यक्ती कधीच त्याचा स्वीकारही करत नाही, कधी ती व्यक्ती आपल्या आयुष्यात उरतही नाही. पण आपण बदलतो, आपला श्वास बदलतो, आपलं वागणं बदलतं, आपले विचार बदलतात, आपली झोप बदलते, आपली ऊर्जा बदलते, आपले आयुष्य म्हणजे आपली प्रतिक्रिया बदलते आणि आपलं आयुष्यही बदलायला सुरुवात होते. तर मित्रांनो, माफी काय नाही, जे झालं
ते योग्य होतं असं म्हणणं म्हणजे माफी नाही. मला काहीच फरक पडत नाही असा मुखवटा घालणं हे सुद्धा माफी नाही. मी विसरलो असा अभिनय करणं हे सुद्धा माफी नाही. तुम्हाला पुन्हा माझ्या आयुष्यात प्रवेश असं निमंत्रण सुद्धा नाही. माफी देणं शक्य आहे आणि तरीही सीमा ठेवणंही शक्य आहे. माफी देणं शक्य आहे आणि तरीही ठामपणे म्हणणंही शक्य आहे की हे पुन्हा होणार नाही. माफी म्हणजे दुर्बलता नाही. माफी म्हणजे आतली ताकद. माफी न दिल्याची खरी किंमत आपण काय गमावतो हे बघूया. आपण अनेकदा म्हणतो, मी क्षमा केली, मी माफ केलं, नाही तर काय फरक पडतो? काय फरक पडेल जर मी माफ नाही केलं तर? फरक पडतो. आणि तो वरवरचा नसतो, तो खोलवरचा असतो, खूप खोलवरचा. माफी दिली नाही तर काय होतं बघा, मनात विचारांची गिरणी चालू होते, कंटिन्यूस चालू असते. रात्री शांत झोप येत नाही किंवा झोपेतही मन जागं राहतं. सतत विचार आपल्या डोक्यामध्ये कायम फिरत राहतात. लहान सहान गोष्टीवरून सुद्धा चिडचिड होते. जवळच्या माणसांवर राग निघतो. मी ठीक आहे असं म्हणतानाही शरीरामध्ये ताण जाणवतो आणि काही वेळा सततचा ताण शरीराला आजाराकडे घेऊन जातो, ढकलतो. आपण म्हणतो हा ताण कामाचा आहे, हा ताण जबाबदाऱ्यांचा आहे, पण अनेकदा तो ताण असतो न सोडलेल्या भावनांचा. राग धरून ठेवणं म्हणजे आपण स्वतःच विष पिऊन समोरच्या माणसाला त्रास होईल अशी अपेक्षा ठेवणं. आणि दुःखाची गोष्ट अशी की समोरची व्यक्ती बहुतेक वेळा शांत झोपते. आपण आपण पण आतून जळत राहतो. माफी ही त्यांच्यासाठी नाही मित्रांनो, ती आपल्या आरोग्यासाठी आहे, आपल्या शांततेसाठी आहे आणि आपल्या भविष्याच्या प्रेमासाठी आहे. मेंदू माफीला विरोध का करतो मग? याच्या मागील सुरक्षिततेचा भ्रम बघूया. आपला मेंदू आनंदासाठी बनलेला नाही, तो सुरक्षिततेसाठी बनलेला आहे. त्याचं प्रथम कर्तव्य हे आहे की आपल्याला सुरक्षित ठेवणं. तो सतत विचारतो, धोका आहे का? परत असं होईल का? सावध राहायला हवं का? म्हणून जेव्हा आपण माफी देऊ पाहतो, मेंदू लगेच इशारा देतो, सोडून दिलं तर परत फसवतील. राग धरून ठेवला तरच सुरक्षित राहशील. माफ केलं तर मूर्ख ठरशील आणि माफ केलं तर त्यांना शिक्षा मिळणार नाही. पण मेंदूला एक गोष्ट कळत नाही, धोका संपलेला असतो, पण शरीर अजूनही लढाईच्याच मोडमध्ये असतं. म्हणून माफी ही फक्त विचारांची गोष्ट नसते, ती शरीराला, मज्जासंस्थेला दिलेला संदेश असतो की आपण सुरक्षित आहोत. आणि इथेच खरी प्रक्रिया सुरू होते. शरीर आणि माफी यांचा खोल संबंध आहे. भूतकाळ हा आपल्या शरीरामध्ये कसा राहतो बघा. आपण एखादी जुनी घटना आठवतो तेव्हा शरीर लगेच प्रतिक्रिया देतं. छाती घट्ट होते, मान खडते, श्वास उथळतो, हृदयाची गती वाढते, पोटात गोळा येतो. हे का होतं? कारण शरीराला भूतकाळ आणि वर्तमान काळ यातील फरक कळत नाही. आठवण आली की शरीराला वाटतं हे आताच घडतंय. म्हणूनच अनेक लोक म्हणतात, मी पुढे गेलोय पण शरीर नाही. माफी म्हणजे शरीराला वर्तमानात परत आणणं. माफी म्हणजे शरीराला सांगणं की आता ते संपलं आहे, आता मी इथे आहे आणि मी सुरक्षित आहे. जेव्हा शरीर शांत होतं तेव्हा मेंदूचे विचारही हळूहळू शांत होतात. माफी म्हणजे दुर्बलता नाही, ती सर्वात मोठी ताकद आहे. आपल्या समाजात एक मोठा गैरसमज आहे, माफ करणं म्हणजे कमजोरी. पण खरं तर माफी
ही प्रचंड ताकद आहे. माफी म्हणजे स्वतःच्या भावनांची जबाबदारी घेणं, आतली स्थिरता निर्माण करणं आणि सुडाऐवजी शांतता निवडणं आणि माझ्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल मी परत घेतोय असं ठरवणं आणि तो आपल्याकडे मिळवणं. माफी म्हणजे अन्याय मान्य करणं नाही. माफी म्हणजे अन्यायाचं ओझं खाली ठेवणं. आपण माफी देऊ शकतो आणि तरीही स्पष्ट सीमा, बाउंड्रीज ठेवू शकतो. आपण माफी देऊ शकतो आणि तरीही हे पुन्हा नको असं ठामपणे सांगू शकतो. माफी ही नरमाई नाही, ती स्पष्टता आहे, ती आत्मसन्मान आहे आणि ती आत्मशांती आहे. आई वडील, कुटुंब आणि खोल जखमा ह्या ज्या आपण कॅरी करतो, त्या जखमा, कारण ह्या भारतीय मनासाठी हा विषय खूपच नाजूक आहे. कारण आपण लहानपणापासून शिकलो की आई वडील म्हणजे देव, त्यांच्याबद्दल वाईट विचार करू नये, घरातलं घरातच ठेवावं, मोठ्यांना प्रश्न विचारू नये. पण वास्तव असं असतं की काही जखमा मारहाणीमधून नाही तर दुर्लक्षातून होतात. काही जखमा शिव्यांमधून नाही तर सततच्या टीकेतून होतात, नकारात्मक बोलण्यातून होतात. काही जखमा वाईट पालकांमुळे नाही तर थकलेल्या, दबलेल्या, भावनिकदृष्ट्या अनुपस्थित पालकांमुळे होतात, जे दुर्लक्ष करतात त्यांच्यामुळे होतात. माफी म्हणजे आई वडिलांना दोष देणं नाही. माफी म्हणजे सगळं गप्प गिळून टाकणंही नाही. माफी म्हणजे हे मला दुखलं आणि ते मान्य आहे. जेव्हा आपण आपल्या वेदनेला मान्यता देतो, तेव्हा ती हळूहळू मोकळी होते आणि मग आपण पुढच्या पिढीला वेगळं देऊ शकतो. जास्त प्रेम, जास्त सुरक्षितता आणि जास्त समज. माफी म्हणजे पिढीजात दुःखाची साखळी तोडणं. स्वतःला माफ करणं सगळ्यात कठीण आणि सगळ्यात महत्वाचं असतं. आपण इतरांना माफ करू शकतो, पण स्वतःला नाही. आपण स्वतःशी फार कठोर असतो आणि स्वतःला म्हणतो, मी चुकलो, मीच मूर्ख ठरलो, मीच परवानगी दिली, मीच कमी पडलो आणि माझ्यामुळेच सगळं झालं. पण ऐका, त्यावेळेचा आपण आज इतका जागृत नव्हतात. त्यावेळेला आपण आज इतका सुरक्षित नव्हतात आणि त्यावेळेस आपण कदाचित प्रेमासाठी, मान्यतेसाठी आणि आधारासाठी जगत होतो. म्हणून त्यावेळी जे काही केलं ते कदाचित त्यावेळेसाठी योग्य होतं. स्वतःला माफ करणं म्हणजे जबाबदारी टाळणं नाही. स्वतःला माफ करणं म्हणजे जबाबदारी घेऊनही स्वतःला मारून न टाकणं. स्वतःला माफ करणं म्हणजे आपल्या आतल्या जखमांनी किंवा जखमी माणसाचा हात धरून म्हणणं की आता मी तुझ्यासोबत आहे, मी तुला एकटं सोडणार नाही. आपल्या त्या जखमांना, त्या स्वतःलाच म्हणणं की मी इथून पुढे तुझ्या सोबत आहे आणि इथूनच पुढे नवीन आयुष्य सुरू होतं. माफी ही प्रक्रिया आहे, एक क्षण नाही. काही लोक विचारतात, मी एकदा माफ केलं तरी परत राग का येतो? कारण माफी एक क्लिक नाही, ती एक थर असते, ती एक गाठ असते, ती जुन्या सवयींचं विसर्जन असते. ती टप्प्याटप्प्याने होते, आधी डोक्यात, मग हृदयात, मग शरीरात. प्रत्येक थर सुटायला लागतो. घाई केली तर फक्त वरचा थर सुटतो आणि आतली गाठ तशीच राहते. म्हणून आपण म्हणतो, माफी म्हणजे सराव, दरवेळी थोडं थोडं ओझं उतरवणं. शरीर आधारित माफीची साधी आणि खोल प्रक्रिया आपण बघूया. आता आपण एक छोटा सुरक्षित सराव करूया. आपण शांतपणे बसले असाल तर पाठीचा कणा शक्य तितक्या आरामात सरळ ठेवा. झोपला असाल, लेटला असाल तरी चालेल. छातीवर एक हात ठेवा आणि पोटावर दुसरा हात ठेवा. हळूहळू श्वास आत घ्या आणि हळूच सोडा. पुन्हा श्वास आत, पुन्हा बाहेर आणि मनात म्हणा, मी सुरक्षित आहे. आता ते संपलं आहे.
संकट टळलं आहे. मी हे ओझं खाली ठेवतो. मी ही भीती सोडतो. काही भावना वर आल्या तर त्यांना थांबवू नका. त्यांना नाव द्या. राग, दुःख, भीती, अपराध भाव, लाज. आता त्या भावनेला सांगा, मी तुला पाहिलं, मी तुला ऐकलं. आता तू थोडी मोकळी होऊ शकतेस. शरीर जे सोडतंय ते सोडून द्या. हेच आहे मज्जा संस्थेला मुक्त करणारी म्हण. आता आपण बघूया काही पॅटर्न्स, काही रिपिटेटिव्ह हॅबिट्स, कर्म आणि पॅटर्न यांची माफी कशी करायची. ज्या गोष्टी पुनरावृत्ती होते अशा गोष्टींची. खूप लोक म्हणतात, माझ्या आयुष्यात असंच का होतं. कधी कधी कारण असतं, आपण शिकायचा धडा अजून पूर्ण झालेला नसतो. कर्म म्हणजे शिक्षा नाही, कर्म म्हणजे अडलेली शिकवण. हे जे रिपीट घडणाऱ्या गोष्टी आहेत ह्या तोपर्यंत रिपीट होतात जोवर तुम्ही यापासून शिकणार नाही. कारण ही एक अपूर्ण पॅटर्न असतं. उदाहरणार्थ, आपण सतत अशाच नात्यात जातो जिथे आपला अपमान होतो, तर हे पॅटर्न आहे. त्यातून तुम्ही तो धडा घेतलेला नाही. किंवा आपण सतत स्वतःला कमी समजतो, हे सुद्धा पॅटर्न आहे. आपण सतत हो म्हणतो आणि आतून तुटतो जेव्हा नाही म्हणायचं तेव्हा सुद्धा, तर हे सुद्धा पॅटर्न आहे. आपण सतत अपराध भावात जगतो, की हे मी का करू शकलो नाही, का बोलू शकलो नाही, हे सुद्धा पॅटर्न आहे. माफी म्हणजे त्या पॅटर्नची गाठ सोडणं. आणि गाठ सोडली की जीवनात या गोष्टींची पुनरावृत्ती थांबते. रोजची माफी, छोटी पण एक अत्यंत प्रभावी सवय. ते आपण आता बघूया की कशा आपण हे करू शकतो. माफी एकदाची गोष्ट नाही, ती रोजची स्वच्छता आहे. जसं आपण अंघोळ करतो, दात घासतो तसं. दररोज स्वतःला 3 प्रश्न विचारा. आज मी काय धरून ठेवलंय? आज मी कुणावर नाराज आहे? आज मी कठोरपणे बोललो का? आणि मग एक वाक्य, आज मी हा थर सोडतो. रोज थोडं थोडं सोडत गेलात तर 30 दिवसांनी, 90 दिवसांनी, 1 वर्षानंतर आपले स्वतःचं आयुष्यच वेगळं वाटू लागतं. मन शांत होतं, शरीर हलकं होतं आणि अधिक नातेसंबंध चांगले होतात. निर्णय अधिक स्पष्ट होतात. आता आपण बघूया एक स्वातंत्र्य सूत्र, एक प्रोसेस की जे एका संशोधनानंतर डिझाईन करण्यात आलेली आहे, जी तुम्हाला माफीसाठी खूप उपयुक्त ठरेल, रिलॅक्स फील करण्यासाठी खूप महत्वाची ठरेल. तिला आपण पायरी पायरीने बघूया. एक अत्यंत व्यावहारिक आणि पुराव्यावर आधारित रचना जी आहे तिला रिच फॉरगिव्हनेस म्हणतात. हे जागतिक संशोधनात रिच मध्ये असं सांगितलं आहे की आर आर फॉर रिकॉल द हर्ट म्हणजे जखमा आठवणे, ते वाईट प्रसंग आठवणे. आणि ई म्हणजे एम्पॅथसाइज म्हणजे समजून घेणे. ए म्हणजे अल्ट्रिस्टिक गिफ्ट ऑफ फॉरगिव्हनेस म्हणजे त्या क्षमेला भेट म्हणून बघणे. सी म्हणजे कमिट म्हणजे निश्चय करणे. आणि एच म्हणजे होल्ड ऑन धरणे किंवा स्मरण ठेवणे. हे आपण आता समजून घेऊया. पहिली स्टेप आहे आर म्हणजे रिकॉल. सुरक्षितपणे ती जी घटना आहे ती आठवणे. म्हणजे डोळे बंद करा आणि एक छोटीशी घटना आठवा. फार मोठी किंवा अपघातजन्य नाही, कारण आपण मनाला फक्त प्रशिक्षण देत आहोत. सो एक नॉर्मल घटना आठवा आणि हळू आवाजात म्हणा, मी ही जखम मान्य करतो. मी याला महत्व देतो. जे घडलं ते योग्य नव्हतं हे मी एक्नॉलेज करतो आणि मी आता बरा होण्यासाठी तयार आहे. पुढची पायरी आहे एम्पॅथसाइज, समजून घेणे पण सबब न देणे. म्हणजे समजून घेणे म्हणजे मान्यता देणे नाही. समजून घेणे म्हणजे तेही माणूस आहे, त्रुटीपूर्ण संस्कारांनी बांधले गेलेले आहेत आणि त्यांच्याकडनंही चुका होऊ शकतात. ही गोष्टीला एक्नॉलेज करणे. स्वतःला विचारा की कुठल्या वेदना, भीती, अहंकार किंवा अज्ञान त्यांना चालवत असेल. कुठल्या अज्ञानातून त्यांनी ते कृत्य केले असेल. हे त्यांना वाचवण्यासाठी नाही, तर तुम्हाला त्या गोष्टीच्या कैदेतून मुक्त करण्यासाठी आहे. पुढची स्टेप आहे ए
अल्ट्रिस्टिक गिफ्ट म्हणजे क्षमेला भेट म्हणून देणे, त्या माफीला भेट म्हणून देणे. लक्षात ठेवा, तुम्हालाही आयुष्यात माफी मिळालेली आहे, देवाकडून, वेळेकडून, लोकांकडून किंवा दुसऱ्या संधीमधून. म्हणून तुम्ही क्षमा भेट म्हणून द्या. ते पात्र आहेत म्हणून नाही, तर तुम्ही शांततेसाठी पात्र आहात आणि तुम्हाला शांतता हवी आहे म्हणून. त्यामुळे म्हणायचंय की मी तुला शिक्षा करण्याची इच्छा मनातून सोडतो. तुझा भार मी तुला परत देतो. माझी जीवनशक्ती मी परत घेतो आणि मी शांततेसाठी तयार आहे. पुढची स्टेप आहे कमिट म्हणजे निश्चय करणे. निश्चय म्हणजे क्षमा खऱ्या अर्थाने करणे. एक साधा निश्चय करा. एक वाक्य लिहा, आज मी, ब्रॅकेटमध्ये त्या व्यक्तीचं नाव लिहा, या व्यक्तीला, आणि नंतर पुन्हा एका ब्रॅकेटमध्ये जे चुकी असेल, जी घटना असेल ती संक्षिप्तमध्ये लिहा. ह्या चुकीसाठी क्षमा करतो आणि त्यावर सही करा. पुढचं स्टेप आहे होल्ड ऑन म्हणजे स्मरण ठेवणे. काही दिवस मन पुन्हा ती घटना दाखवेल, ते सामान्य आहे. जेव्हा जेव्हा दाखवेल तेव्हा म्हणा, मी आधीच स्वातंत्र्य निवडलं आहे, शांती निवडली आहे, मी पुन्हा शांततेकडे जात आहे. ही साधना आहे, परिपूर्णता नाही. म्हणून जेव्हा जेव्हा हे येणार तेव्हा तुम्हाला ही साधना करावी लागणार. इतरांना क्षमा करणे, पण स्वतःला न गमवता ती मर्यादा कशी ते बघूया. स्पष्टपणे प्रेमाने क्षमेला तुम्ही परवानगी समजू नका. ही माफी म्हणजे तुम्ही इतरांना परवानगी दिली कसंही वागण्याची, याचा असा अर्थ होत नाही. जर कोणी विषारी, अत्याचारी, फसवणूक करणारा किंवा असुरक्षित असेल तर तुम्ही त्यांना क्षमा करू शकता, पण अंतर ठेवायचं आहे. एक बाउंड्री बनवायची, एक सीमा ठरवायची आहे. मोयो क्लिनिक असं सांगतं की क्षमा म्हणजे पुन्हा नातं जोडणं नाही आणि ते नेहमी शक्य किंवा योग्यही नसतं. म्हणून एक अंतर ठेवणं. भारतीय संदर्भात या मर्यादेचं एक विधान आहे, मी तुला माझ्या मनात क्षमा केली आहे माझ्या शांततेसाठी, पण मी माझं जीवन, माझा सन्मान आणि माझं मानसिक आरोग्य जपणार आहे. क्षमा आणि मर्यादा म्हणजेच खरी प्रगल्भता असते. स्वतःला क्षमा म्हणजे लाजेचं जे चक्र आहे ते आपण संपवत असतो जेव्हा स्वतःला क्षमा करतो. तुम्ही एक हात हृदयावर ठेवा आणि स्वतःला क्षमा म्हणजे जे मी केलं ते ठीक होतं असं नाही. स्वतःला क्षमा म्हणजे मी माझा सर्वात वाईट क्षण नाही, मी शिकू शकतो, मी सुधारू शकतो आणि मी पुन्हा उभा राहू शकतो असं स्वतःला म्हणणे. जॉन हॉपकिन्स सांगतो की क्षमतेत स्वतःला क्षमा करणेही येते आणि इतरांच्या कृती जसे की विश्वासघात किंवा काही असेल, चीटिंग वगैरे, तुमच्या मूल्यांचं प्रतिबिंब नसतात, ते त्यांचं प्रतिबिंब असतं, तुमचं नाही. पायऱ्यांच्या सेल्फ फॉरगिव्हनेस म्हणजे 4 पायऱ्यांचं सेल्फ फॉरगिव्हनेस प्रोसेस आपण बघूया. रिपेअरिंग कसं करायचं. पहिलं, नाट्य न करता नाव द्या. कुठलाही ड्रामा न करता त्या भावनेला नाव द्या. मीही केलं, मीही परवानगी दिली किंवा मी टाळलं, जे असेल ते स्पष्टपणे. शिक्षा न करता अनुभवा म्हणजे अश्रू, पश्चाताप, प्रार्थना हे असलं काही न करताना त्या गोष्टीला एक्नॉलेज करा की मी हे मान्य करतो, हे असं झालंय, मीही या गोष्टीला एक्नॉलेज करतो. तिसरी स्टेप, जे शक्य आहे ते सुधारा. म्हणजे तुम्ही वाईट नाही, तुम्ही सुद्धा शिकत आहात. तुम्ही पण माणूस आहात, कुणीही चुक्या करू शकतो. यातून शिकण्याची संधी त्यांनाही द्या. आणि चौथं म्हणजे ती ओळख सोडा. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण तुम्ही वाईट असं लेबल देतो, ती ओळख सोडा. म्हणजे पहिलं आहे ड्रामा न करता ते मान्य करणं, एक्नॉलेज करणं. दुसरं, शिक्षा न करता त्याचा अनुभव घेणं त्या गोष्टीचं. आणि तिसरं म्हणजे जे शक्य आहे ते सुधारणं. आणि चौथं, ती जी आयडेंटिटी आपण धरून ठेवतो, एखाद्या व्यक्तीला लेबल करून ठेवतो, असा वागला म्हणजे ही व्यक्ती अशीच आहे, ते लेबल न देणं. त्याच्याऐवजी ती व्यक्ती शिकते आहे हे मान्य करून आपल्यासारखीच आहे असं समजणं. मग हळूहळू तुम्ही म्हणू शकता की मी जी लाज मला वाटत आहे ती सोडत आहे, ती खंत मी सोडत आहे, तो राग मी सोडत आहे आणि मी शहाणपणा आणि शांती निवडत आहे. दररोज तुम्ही अवचेतन मनासाठी काही साधना करू शकता, त्या बघूया आपण. तुमचं अवचेतन मन, आणि जर तुम्ही पुनरावृत्ती केली
आणि प्लस भावना जोडल्या याला, तर ह्याने तुम्ही खरंच मॅजिक करू शकता. आणि ते कसं ते आपण बघूया. तुम्ही न पाठवता एक पत्र लिहा, म्हणजे प्रिय त्या व्यक्तीचं नाव लिहा. रोज एक तुम्ही लेटर लिहू शकता, ज्यांनी तुम्हाला खूप त्रास होतो अशा व्यक्तींसाठी. लिहा, प्रिय त्या व्यक्तीचं नाव. तुझ्या कृतीने मला दुखवलं, कारण ती जी काही कृती होती, काय असेल घटना, ती लिहा. आज मी ही जी वेदना आहे माझ्या शरीरातून सोडत आहे. मी स्वतःला स्वातंत्र्याच्या गिफ्ट देत आहे, आशीर्वाद देत आहे. आणि मग तो तुम्ही फाडा किंवा जाळून टाका. बघा तुम्हाला काय फील होतं. तुम्ही रात्री सुद्धा काही पुनरावृत्ती करू शकता. जसं झोपण्यापूर्वी तुम्ही म्हणायचंय, माझं हृदय हलकं झालं आहे. माझं भविष्य माझ्या भूतकाळाशी बांधलेलं नाही. आज मी जे काही ओझं, कुणाचा राग, चिडचिड किंवा इतर कुठली पश्चाताप, या गोष्टी जर मी धरून ठेवल्या असतील तर त्या मी सोडत आहे. ज्यांनी कोणी हर्ट केलं मी त्यासाठी माफ करत येत आहे. मी स्वतःला मुक्त करत आहे. हे असं तुम्ही सातत्याने केलं तर त्याने परिवर्तन घडतं. आणि जर तुम्ही सकारात्मक विधान आणि काही व्हिज्युअलायझेशन वापरलं, वारंवार ते कन्सिस्टंटली केलं, तर सुद्धा मॅजिक होतो. ते कसं बघूया. तुम्ही आरामात बसून थोड्या वेळासाठी डोळे मिटा आणि दीर्घ श्वास घ्या 3 वेळा हळूहळू. मग हृदयाला एक उबदार प्रकाश म्हणून बघा, जसं दिव्याची दिव्य ज्योत. आणि हा प्रकाश म्हणजे तुमची जीवनशक्ती. तुमच्या छातीभोवती एक जाडी साखळी पहा. प्रत्येक कळी म्हणजे एक आठवण, अपमान, विश्वासघात, पश्चाताप, राग, संताप, जे काही आठवण असतील त्या. प्रत्येक श्वास सोडताना ती साखळी सैल होते आहे हृदयापासून, असं इमॅजिन करा. आणि एखाद्या व्यक्तीला मनात आणा आणि पुन्हा छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा आणि त्यांना दूर उभं पहा आणि मनात म्हणा, मी तुला माझ्या कैदीतून मुक्त करतो. मी स्वतःला तुझ्या कैदीतून मुक्त करतो. मी तुझी ऊर्जा तुला परत देतो आणि मी माझी ऊर्जा माझ्यात परत घेतो. साखळी तुटून खाली पडते, छाती हलकी होते. हे असं इमॅजिन करा की तुम्ही मुक्त झालात, लाईट आणि हलके फील करत आहात आणि श्वास मुक्त आहे ते फील करा. आता तुमच्या लहानपणीच्या स्वतःला मनात आणा. तुमच्या ते बालरूप स्वतःत बघा आणि मनात आणा आणि बघा, तो घाबरलेला, गोंधळलेला असेल. तुम्ही भावनिकपणे त्याला साथ देण्यासाठी त्याला धरून म्हणा, त्याला मिठी मारून म्हणा की मी तुला क्षमा करतो. तू जे जाणत होतास त्यात तू सर्वोत्तम प्रयत्न करत होतास. तुझ्या सर्व चुकांसाठी मी तुला माफ करतो. इथून पुढे मी तुला जज करणार नाही, एकटं सोडणार नाही. मी कायम तुझ्या सोबत राहील. आता तू सुरक्षित आहेस आणि इथून पुढे मी कायम तुझी काळजी घेईल. आणि सांगा की आता तू सुरक्षित आहेस. आता आपण पुढे जात आहोत आणि हृदयाचा तो प्रकाश विस्तारू द्या तुमच्या शरीरात, पूर्ण शरीरभर. आणि ते व्हिज्युअलाइज करा. ही व्हिज्युअलायझेशनची प्रॅक्टिस तुम्ही रोज करायची. लेटर रायटिंग सुद्धा रोज करायचंय आणि ह्या आधीच्या सुद्धा पद्धती रोज करायच्या, जेणेकरून तुम्हाला सर्वोत्तम पर्याय मिळेल आणि कुठलीही घटना तुम्ही त्यापासून स्वतःला मुक्त करू शकाल, पूर्णपणे माफ करू शकाल. मित्रांनो, एक लक्षात घ्या, आपण कुठल्या गोष्टी निगेटिव्हिटी कॅरी करण्यासाठी, जशा वेदना कॅरी करण्यासाठी, आयुष्यभरासाठी धरून ठेवण्यासाठी जन्मलेलो नाही. आपण स्वतःला शिक्षा देण्यासाठी सुद्धा जन्मलेलो नाही. आपण प्रत्येक चूक पुन्हा पुन्हा आठवून स्वतःला कमी समजण्यासाठी सुद्धा जन्मलेलो नाही. आपण मोकळेपणाने जगण्यासाठी जन्मलो आहोत, परिपूर्णपणे जगण्यासाठी जन्मलो आहोत आणि आयुष्याचा पूर्ण आनंद घेण्यासाठी जन्मलो आहोत. माफी म्हणजे विसरणं नाही. माफी म्हणजे सगळं योग्य होतं असं म्हणणं नाही. माफी म्हणजे मी माझ्या आतला भार खाली ठेवतो. मी माझ्या श्वासाला मोकळं करतो आणि माझ्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल मी माझ्या हातात घेतो. जर हे शब्द वाटताना, हे शब्द ऐकताना जर तुम्हाला थोडं हलकं वाटलं असेल, तर थोडा श्वास मोकळा झाला असेल, डोळ्यात तुम्हाला पाणी आलं असेल किंवा शांतता फील झाली असेल, रिलॅक्स वाटलं असेल, तर समजा ही सुरुवात आहे. आपण हळूहळू बरे होऊ शकता. आपण हळूहळू मोकळे होऊ शकता. आपण हळूहळू पुन्हा स्वतःवर विश्वास ठेवू शकता. आपल्यासाठी एक छोटी प्रार्थना देत आहे की मी शांत होत आहे, मला शांत होऊ दे.
मी मुक्त होत आहे, मी फ्री होत आहे, मी आतून सुरक्षित होत आहे, मी पूर्ण सुरक्षित आहे आणि माझ्या आयुष्यात पुन्हा प्रेम येत आहे. मी परिपूर्णपणे जगत आहे, शांतपणे जगत आहे. मित्रांनो, तुम्ही हे पूर्ण ऑडिओ बुक ऐकलं, इथं आलात, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ह्या तुमच्या हिलिंगच्या प्रवासाला आणि ह्या माफीच्या प्रवासाला, परिपूर्ण आयुष्याच्या प्रवासाला मी इथून पुढे खूप शुभेच्छा देतो. आणि जर हे तुम्हाला उपयोगी वाटलं असेल, तर ही प्रक्रिया रोजच्या जीवनात आणा, त्याची सवय बनवा. आणि हो, माझ्या कम्युनिटीमध्ये माझी कम्युनिटी जॉइन करा. माझ्या नंबरवर फक्त हाय पाठवलं तर तुम्हाला लिंक येणार. तिथं जाऊन कम्युनिटी जॉइन करा. दररोज रात्री 8 वाजता फ्री हीलिंग असतं. डीप हीलिंगसाठी तुम्ही माझ्याशी कनेक्ट करू शकता. फ्री हीलिंग तुम्ही रोज अनुभवू शकता. आणि तुमच्या हीलिंगसाठी, इतर मदतीसाठी तुम्ही कॉल करू शकता किंवा मार्गदर्शन मिळवू शकता. माझे अनेक कोर्सेस पण आहेत जे फ्री आहेत. माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. तिथं तुमच्यासाठी भरपूर व्हिडिओज आहेत हीलिंगवर. तुम्ही बघा. अनेक ऑडिओ बुक्स आहेत जे तुमचे आयुष्य बदलतील. ते ऑडिओ बुक ऐका. त्यातील दिलेल्या प्रॅक्टिस फॉलो करा. माझे अनेक रेकॉर्डिंग्स आहेत तुमच्यासाठी जे लाईफ चेंजिंग ठरतील. त्याचा उपयोग घ्या आणि माझी कम्युनिटी जॉइन करा. WhatsApp चॅनल जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला दररोज हे असे व्हिडिओ मिळतील. त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही प्रॅक्टिस करू शकाल. आणि हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शक्य झालं तर शेअर करा. कारण कधी-कधी एक साधा शब्द कोणाचं नवे आयुष्य बदलू शकतो. थँक यू व्हेरी मच मित्रांनो. धन्यवाद पूर्ण ऐकल्याबद्दल. आणि मी विश करतो की प्रत्येक जण शांतपणे, परिपूर्णपणे जगू शकेल आणि त्याच्या मनात क्षमा आणि शांती असेल. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.